गोवा विधानसभेत 40 आमदार आहेत, पण सध्या एक आमदार विधानसभेत निवडून गेलेला नाही, तरीही तो आमदार म्हणून समाजात वावरतोय। या पठ्ठ्यानं आपल्या गाडीवर विधानसभेकडून मिळणारं आमदाराचं स्टिकर देखील चिटकवलंय। सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलंय। चला तर मग जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे। ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार GA07P7770 या आलिशान कारवरती गोवा विधानसभेचा आमदार असल्याचं स्टिकर चिटकवण्यात आल्याचं आयरिश यांच्या निदर्शनास आलं। कार कोणाची आहे याची आयरिश यांनी चौकशी केली। RTO कडून गाडी मालकाची माहिती मिळवली। या माहितीमधून ही कार ताळगाव इथल्या सिद्धेश देसाई यांची असल्याचं उघडकीस आलंय। या व्यक्तीचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या जवळचे संबंध असल्याचे आयरिश यांनी म्हटलंय। आयरिश रॉड्रिग्स यांनी या प्रकरणी भाजपावर आरोप केलाय। राज्यात असलेले भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा त्यांनी आरोप केलाय। या सगळ्या प्रकाराला आयरिश जंगल राजचे आणखी एक उदाहरण असल्याचं म्हणतायत। नियमांचं उल्लंघन करून सुरू असलेल्या या प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांनी दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। तसंच प्रत्येक आमदार आणि त्यांच्या वाहनांची पडताळणी करूनच त्यांना विधानसभा आमदाराचं स्टिकर देण्यात यावं असंही आयरिश यांनी म्हटलंय।